अध्यक्ष महोदय, या योजनेअंतर्गत प्रामुख्याने असं होतं की पेशंट ॲडमिट झाला की त्याला कालांतराने सांगितलं जातं की तुझे 5 लाख रुपये संपलेत, तुझे पैसे हॉस्पिटलला भर, नाही तर पुढचे उपचार आम्ही करणार नाही. मग ह्यासाठी डे टू डे त्याला जर चार्ट दिला, हे तुझी ट्रीटमेंट झाली, हा तुझा खर्च झाला, हा चार्ट त्याच्या हातामध्ये दिला आणि त्याची सही जर घेतली तर बऱ्याचशा अंशी या गोष्टी टाळू शकतात. तर ते ह्या योजनेत करणार का? आणि दुसरी गोष्ट, मी आबिटकर साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की मतदारसंघवाईज त्यांनी जी आरोग्य कमिटी केले ती अतिशय उपयुक्त होणार आहे. परंतु या योजनेचा त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन त्यांचं हेअरिंग किंवा त्यांची माहिती घेण्याबाबतचे काही अधिकार आपण देणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शेखरजी निकम साहेबांनी दोन प्रश्न विचारलेत. त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो त्याच्यामध्ये पेशंट ॲडमिट केल्यानंतर त्याच्याकडून वारंवार परत आणखीन बिल मागणी केली जाते, अशा पद्धतीची तक्रार बऱ्याच पेशंटच्या नातेवाईकांकडून किंवा पेशंटकडून होतं. मला आपल्याला सांगायचं आहे की बऱ्याच वेळा या सगळ्या योजनेची परिपूर्ण माहिती आपल्याला सुद्धा असत नाही आणि मग त्याचा सुद्धा घोळ होतो. म्हणून त्या कमिटीमध्ये या सगळ्याचा रिव्ह्यू घ्यायला आम्ही सांगितलेलंच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याला पॅकेजेसमध्ये त्याने ॲग्रीमेंट करून आपल्याबरोबर कन्सेंट दिलेले आहे. त्यामुळे त्याच्यातला जो उपचार आहे तो पूर्णपणे करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि त्याच्यानंतर फॉलोअपचे पॅकेजेससुद्धा आहेत. त्या सगळ्या फॉलोअपच्या पॅकेजेसच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यानंतर एकही रुपये घ्यायचा नाही. जर त्यांनी 1 रुपये घेतला असेल तर आपल्याकडं तक्रार त्यांनी करावी, ऑनलाईन तक्रार करावी. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, सिव्हिल सर्जन किंवा राज्य शासनाकडे आपण जर त्याच्याप्रमाणे तक्रार केली तर त्याची चौकशी होईल आणि चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल. विशेषतः आपण दुसऱ्या गोष्टीचा जो उल्लेख केला की जी कमिटी आपण संपूर्ण आरोग्य यंत्रणेची विधानसभा मतदारसंघ निहाय केली, त्याच्यामध्ये माझी सगळ्या आमदार महोदयांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी काम केल्यानंतर माणूस आजारीच पडणार नाही एवढं सामर्थ्य असणारी आरोग्याची यंत्रणा आहे. पण दुर्दैवानं आपण सगळेजण त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करत नाही आणि मग यंत्रणासुद्धा निवांतपणानं राहते, त्याचा परिणाम होतोय. म्हणून माझी विनंती आहे, दर 3 महिन्याला आपण सर्वांनी बांधकामं कशी चालली आहेत, सगळ्यात आपल्या लसीकरणाचं काम कसं चाललं आहे, डॉक्टर्सचं काम कसं चाललं आहे, हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कशी आहे, सगळ्या पद्धतीच्या एकूणच सगळ्या कामकाजाचा आढावा आपण घ्यावा. तुमच्या आढाव्यानंतर तुम्हाला जे काय फीडबॅक्स तुमच्याकडे येतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा पालकमंत्र्यांच्या बैठकीत आणि पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर दर 6 महिन्याला मंत्री म्हणून मी आणि आमच्या सहकारी राज्यमंत्री आम्ही दोघंजण जे आढावा घेणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची निराकरण करण्याची जबाबदारी आमची असल्यामुळं आरोग्याचं काम प्रभावीपणे करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याही या योजनेतले जे काही अनियमितता असेल त्याच्यावरती सुद्धा चर्चा करणं, NHMच्या कामाची चर्चा करणं, सगळ्या विभागाच्या आमच्या आरोग्याच्या सगळ्या यंत्रणांची सुद्धा जबाबदारी माझ्याबरोबर आता तुमच्या सगळ्यांच्यावर आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो.